गुड इव्हनिंग दैय प्रकाशन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीचा विषय भूगोल. त्यातले पहिल्या युनिटमध्ये आपण पहिले ते 4 टॉपिक आता आपण पाहिले आहेत. आता आपण दुसरे टॉपिक पाहणार आहे, म्हणजे पुढच्या युनिटमध्ये आपण 4 टॉपिक पाहणार आहोत. 5वा टॉपिक वारे, 6वा नैसर्गिक आणि 6वा काही मृदा. आपण हे पुढे टॉपिक आपण 4 पुढे पाहणार आहोत. तर त्यातला पहिला टॉपिक आहे वारे. कोणता? वारे. कोणता टॉपिक आहे? वारे. तर वारे म्हणजे काय? इंग्लिश मध्ये काय म्हणतात? विंड्स. काय म्हणतात? विंड्स. वारे म्हणजेच काय? पृथ्वीच्या वातावरणातील हवेच्या दाबातील फरकामुळे हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे सरळ किंवा फिरत राहते. त्यालाच काय म्हणतात? वारे म्हणतात. काय म्हणतात? वारे म्हणतात. बघा, आपण अजून एकदा व्याख्या वाचून घेऊया. पृथ्वीच्या वातावरणातील हवेच्या दाबातील काय? पृथ्वीच्या ज्या वातावरणात हवेतल्या दाबातील फरकामुळे हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय असते? सरळ किंवा ती फिरत वाहते. म्हणून त्याला काय म्हणतात आपण? वारे म्हणले जाते. त्यात हवेचा दाब हा कमी जास्त आपला होतोच. काय होतो? कमी जास्त होतोच. ते पुढे पाहू आपण, त्याचे थोडंफार स्पष्टीकरण. चला, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान हे सर्व ठिकाणी काही सारखे नसते. आता पृथ्वीवर काही हवामान प्रत्येक ठिकाणी काही सारखे नसतेच. इथं वेगळं, भारतात वेगळं, दुसऱ्या देशात काय असतं? वेगळं तापमान वेगळं असतं. आता इथं बघ, इथे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय तापमान हे वेगळं असू शकतं. त्यामुळे हवेचे तापमान देखील काय असते? हे सर्वत्र हे काय असतात? सारखे नसतात. आता ज्या ठिकाणी तापमान जास्त असते तेथील हवा ही हलकी होऊन वर जाते. आता ज्या म्हणजे ठिकाणी तापमान काय असतं? जास्त असते त्या ठिकाणी हवा काय होते? एकदम हलकी होऊन तेथील हवेचा दाब काय होतो? हा कमी होतो. तिसरा पॉइंट आहे आपला, ज्या ठिकाणी तापमान कमी असते. आता तापमान जिथं कमी असतं तेथली हवा काय होते? जड होते. आणि ती खाली हवा काय होते? उतरते. आणि तेथील हवेचा दाब काय होतो? जास्त असतो. आणि हवेच्या दाबातील फरकामुळे हवा जास्त दाबाच्या ठिकाणाहून कमी दाबाच्या ठिकाणी वाहू लागते. हवेच्या दाबातील फरकामुळे हवा ही काय असते? जास्त दाबाच्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय वाजते? वाहू लागते. त्याला काय म्हणतो आपण? वारे म्हणतो. ते पहिली व्याख्यामध्ये तर आपण पाहिलंच आहे. आता बघ, कळलं तुम्हाला हवेचा दाब हा कमी जास्त का होतो ते? पहिला काय असतं? पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान काय असतं? सर्व ठिकाणी सारखे नसते. त्यामुळे त्याचे तापमान देखील काय असतं? ते कमी जास्त सारखे होत नसते. ज्या ठिकाणी तापमान जास्त असते तिथली हवा काय असते? एकदम हलकी. आणि ती हवेचा दाब कसा असतो? कमी असतो. आणि ज्या ठिकाणी हवा ही कमी असते तिथली हवा जड होऊन त्यातली हवा काय करते? उतरते. आणि त्यातली हवेचा दाब काय असतो? कमी असतो. पुढचं पेज पाहूया नेक्स्ट आपण. आता वाऱ्याचे मुख्य 2 प्रकार आहेत. काय आहेत? वाऱ्याचे 2 मुख्य प्रकार. कोणते आहे? स्थायी वारे, नैसर्गिक वारे आणि नैमित्तिक वारे. आपण वाऱ्याचे मुख्य प्रकार बघतोय. पहिला वारे काय आहे? प्रकार स्थायी वारे. स्थायी वारे म्हणजे काय आपण ते पाहूया. पृथ्वीच्या वातावरणात नेहमी एकाच दिशेने वाहणारे जसे एकाच ठिकाणी वाहणारे, जसे की पूर्वेकडील वारे हे पश्चिम वारे आणि ध्रुवीय वारे. काय? पश्चिमेकडून पूर्वेकडील वारे, पश्चिम वारे आणि ध्रुवीय वारे म्हणजेच काय? स्थायी वारे. आता पृथ्वीच्या वातावरणात नेहमी एकाच दिशेने वाहणारे, जसे की आहे ना, म्हणजे आता पृथ्वी ही हवा एकाच दिशेने जेव्हा वाहते तेव्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडे ध्रुवीय म्हणजे काय? स्थायी वारे. आता दुसरा प्रकार आहे नैसर्गिक वारे. नैसर्गिक वारे विशिष्ट प्रदेशात किंवा विशिष्ट ऋतूत वाहणारे वारे. म्हणजे काय? नैसर्गिक वारे विशिष्ट प्रदेशात आणि विशिष्ट ऋतूत वाहणारे वारे. जसे की मान्सून वारे हे पर्वतीय वारे. मान्सून वारे हे काय? पर्वतीय वारे म्हणजेच काय? आपलं नैसर्गिक वारे. तिसरा प्रकार आहे नैमित्तिक वारे. काय? नैमित्तिक वारे काही विशिष्ट कारण किंवा परिस्थितीमुळे वाहणारे वारे. आता काय नैमित्तिक वारे म्हणजेच काय? काही विशिष्ट कारणामध्ये काही परिस्थितीमुळे वाहणारे वारे म्हणजे जसे की स्थानिक वारे. काय? स्थानिक वारे. आपण हे 3 प्रकार बघितले. आता पुढचं पेज पाहूया आपण वाऱ्यांचे हवेचा दाब कमी जास्त आणि काही मुख्य प्रकार बघितले. त्यातले काही क्वेश्चन आन्सर बघू आपण. बघा, क्वेश्चन आन्सर त्यातले काही तुमच्या पाठातले काही आपण क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. पहिला प्रश्न काय आहे? वाऱ्याची दिशा ही कशामुळे बदलते?
वाऱ्याची दिशा ही कशामुळे बदलते? पॉइंट आपण म्हणजे सॉरी ऑप्शन पाहूया. पृथ्वीच्या फिरण्यामुळे, हवेच्या दाबातील फरकामुळे का दोन्हीमुळे का उतारामुळे? काय का उतारामुळे? आता उत्तर काय बघा. वाऱ्याची दिशा कशामुळे बदलते? वाऱ्याची दिशा कशामुळे बदलते? हवेच्या दाबातील फरकामुळे आणि पहिला पॉइंट पृथ्वीच्या फिरण्यामुळे. काय होते? पृथ्वीच्या फिरण्यामुळे हवेचा दाब हा कमी जास्त होत जातो. तर उत्तर काय असेल आपला? ऑप्शन क. काय असेल? ऑप्शन क. पुढचा पाहूया आपण. दुसरा प्रश्न पाहूया. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी डॅश डॅश हे एकक वापरले जातात. वाऱ्याचा काय करायचा? वेग मोजण्यासाठी आपल्याला काय लागते? आपण ऑप्शन पाहूया. किलोमीटर मध्ये आपण वाऱ्याचा वेग मोजू शकतो? नाही. नोट्स मध्ये बघूया. मीटर मध्ये का सेंटीमीटर? आता सेंटीमीटर मध्ये नाही, मीटर मध्ये नाही ना, किलोमीटर. तर कशामध्ये मोजू शकतो आपण? नोट्स मध्ये. तर आपलं उत्तर काय आहे? नोट्स. तिसरा प्रश्न पाहूया. हवेचा दाब सर्वसाधारणपणे टिंब ठिकाणी जास्त असतो. आता आपण बघितले मुख्य प्रकार मध्ये बघितले, सॉरी हवेच्या दाबामध्ये कमी जास्त मध्ये बघितलंय. तर काय आहे? हवेचा दाब सर्वसाधारणपणे टिंब ठिकाणी जास्त असतो. कुठे असतो तो? ऑप्शन काय आहे? सपाट जमिनीवर, डोंगरावर का समुद्राजवळ का वाळवंटी प्रदेशात? तर कुठे असेल हवेचा दाब जास्त करून? समुद्राजवळ. कुठे असेल? समुद्राजवळ. चौथा ऑप्शन आहे हवेचा दाब कमी झाल्यावर काय होते? आता हवेचा दाब हा कमी झाल्यावर काय होते बघा. हवा थंड होते, हवा गरम होते का पाऊस येतो का वारे वाहू लागतात? हवेचा दाब कमी झालं काय होईल? हवा तर थंड राहणार नाही ना, हवा गरम होते ना पाऊस येतो. तर काय होतं? वारे काय होतं? वाहू लागतात. तर आपलं उत्तर आहे ड ऑप्शन. सॉरी ड ऑप्शन. काय ऑप्शन आहे आपला? ड ऑप्शन आहे. वारे वाहू लागतात. पाचवा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता वाऱ्याचा प्रकार नाही? व्यापारी वारे, प्रतिरोध वारे, सागरी वारे का धुळीचे वारे? तर धुळीचे वारे असणार, सागरीचे वारे पण असणार आणि व्यापारी वारे. तर आपलं कोणतं उत्तर आहे? ब ऑप्शन. प्रतिरोध वारे हे काय वाऱ्याचा प्रकार नाहीये. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे 6वा. लू हा कोणत्या प्रकारचा वारा आहे? तर लू हा कोणत्या प्रकारचा वारा आहे? आपल्याला त्यांनी ऑप्शन दिलाय. स्थानिक वारा, सेन्सेशनल वाईन, जागतिक वारा का प्रतिरोध वारा? तर उत्तर आपलं काय आहे? हा कोणता लू वारा कोणता आहे? स्थानिक वारा आहे. कोणता आहे? स्थानिक वारा. आता प्रश्न 7वा. कोलिओलिस परिणाम हा टिंबटिंबामुळे होतो. कशामुळे होतो बघा बरं? पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे का पृथ्वीच्या परिवलनामुळे का सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे का चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे? काय होईल आपलं? पृथ्वीच्या पृथ्वीच्या परिवलनामुळे. उत्तर काय आहे आपलं? पृथ्वीच्या परिवलनामुळे. प्रश्न 8वा. वादळ आणि चक्रीवादळ हे कशामुळे येतात? आता वादळ आणि चक्रीवादळ हे कशामुळे येतात आपण बघूया. ऑप्शन. हवेच्या दाबातील फरकामुळे, तापमानातील फरकामुळे का दोन्हीमुळे का उतारामुळे? आता उतारामुळे तर वादळ चक्रीवादळ काय होणार तर नाहीये. तर आपलं उत्तर बघूया. हवेच्या दाबातील फरकामुळे होऊ शकतं आणि तापमानातील फरकामुळे. आपलं उत्तर काय आहे? क ऑप्शन. दोन्हीमुळे. काय होईल? दोन्हीमुळे. 9वा प्रश्न आहे. वाऱ्याची दिशा आणि वेग हा टिंब मोजले जातात. आता वाऱ्याचा वेग आणि दिशा ही आपल्याला मोजायची. उत्तर बघा बरं. आपल्याला ऑप्शन काय दिले ते बघू. थर्मामीटर, बॅरोमीटर, अॅनिमोमीटर का विंड वाईल? तर काय उत्तर आहे? अॅनिमोमीटर मध्ये. वाऱ्याची दिशा आणि वेग कशामध्ये मोजली जाते? अॅनिमोमीटर मध्ये मोजली जाते. प्रश्न 10वा आहे. वाऱ्याच्या मदतीने जहाजे कोणत्या दिशेने प्रवास करतात? वाऱ्याच्या मदतीने जहाजे कोणत्या दिशेने प्रवास करतात? ऑप्शन आहे. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने, वाऱ्याच्या दिशेने, वाऱ्याच्या काटकोनात का वाऱ्याच्या दिशेशिवाय? तर काय उत्तर आहे ना आपलं? वाऱ्याच्या दिशेने. काय आहे? वाऱ्याच्या मदतीने जहाजे हे वाऱ्याच्या दिशेनेच प्रवास करतात. तर 5व्या टॉपिक मध्ये बघितले आपण वाऱ्याविषयी थोडीशी माहिती पाहिली. त्यांच्या हवेचा दाब कमी जास्त त्याच्यावर काही एमसीक्यू क्वेश्चन हे पाहिले आहे. आता 6वा टॉपिक आहे आपला
नैसर्गिक प्रदेश. काय आहे? नैसर्गिक प्रदेश. हा, नैसर्गिक प्रदेश हा 6वा टॉपिक आपण बघणार आहोत. बघा, तर नैसर्गिक प्रदेश म्हणजे काय ते पाहूया आपण. काय पाहूया? नैसर्गिक प्रदेश म्हणजे काय? नैसर्गिक प्रदेश म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा असा भाग ज्यामध्ये हवामान, वनस्पती आणि प्राणी यांच्यात समता आढळते. काय होते? समता आढळते. भूगोलात नैसर्गिक प्रदेशाचा अभ्यास करणे हे महत्वाचे आहे. आता भूगोलामध्ये आपल्या नैसर्गिक प्रदेशाचा अभ्यास करायचा महत्वाचं जाणलं जातो, कारण यामुळे जगाच्या विविध भागात पर्यावरणाबद्दल आणि तेथील काही जीवनशैलीची माहिती आपल्याला मिळते. कशामुळे? नैसर्गिक प्रदेशामुळे आपल्याला कोणती माहिती मिळते? विविध भागातील पर्यावरण बदल आणि तेथील जीवनशैलीची माहिती आपल्याला मिळून जाते. तर नैसर्गिक प्रदेश म्हणजे काय एकदा आपण बघूया. नैसर्गिक प्रदेश म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा असा भाग ज्यामध्ये हवामान, वनस्पती आणि प्राणी यांच्यात काय असते? समता. कशामध्ये समता असते? हवामान, वनस्पती आणि प्राणी ह्याच्यामध्ये समता आढळते. त्यालाच काय म्हणलं जातं आपण? नैसर्गिक प्रदेश. तर नैसर्गिक प्रदेशाला वर्गीकरण आणि घटकावर आधारित आहे. जसे की आपण पाहूया पुढे. पहिलं ऑप्शन आहे वर्गीकरण. बघा, हवामान. काय आहे? हवामानचं बघा, तापमान, पर्जन्यमान आणि वाऱ्यांची दिशा यासारख्या घटकामुळे नैसर्गिक प्रदेशाची ओळख पडते. हवामान काय होते? तापमान, पर्जन्यमान आणि वाऱ्यांची दिशा यासारख्या घटकामुळे नैसर्गिक प्रदेशाची ओळख आपल्याला पडते. भूगोल. भूगोलमध्ये काय रे? नैसर्गिक प्रदेशामुळे काय भेटतं आपल्याला? डोंगर, मैदाने आणि नद्या. डोंगर, मैदाने आणि इतर भूभागातील प्रदेशामध्ये विविधता आढळते. काय असते? डोंगर, मैदाने, नद्या आणि इतर भूभागामुळे प्रदेशामध्ये काय असते? विविधता आढळते. तिसरा पॉइंट आहे वनस्पती आणि प्राणी. तर वनस्पती प्राणीमध्ये काय आहे? प्रत्येक प्रदेशात विशिष्ट प्रकारची वनस्पती आणि प्राणी आढळतात. काय असतात? प्राणी आणि वनस्पती आढळतात जे त्या प्रदेशाच्या हवामानाच्या जुळवून येतात. पुढे पाहूया आपण.